हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील या गावात फकीर, आदिवासी, बंजारा यांनी वन जमिनी, गायरान जमिनीमध्ये गेल्या 1970 मध्ये अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणधारक हे ज्या जमिनी वहिती ताब्यात राहतात त्या जमिनीमध्ये काही जण तेथेच करून उपजीविका करतात. गावात गेलं तर राहायला घर नाही, शेतात गेलं तर मालकीची सातबारा नाही. उपजीविकेचं काय साधन आहे तुमच्याकडे? आमच्याकडे का आता हेच आम्ही काढेल रान. किती वर्षापासून? याला झाले पहा कमी जास्त 80-90 वर्ष झाले. 88 मध्ये केस झाली माझ्यावर. कोणची केस? फॉरेस्ट वाल्याने केली. 3 महिन्याची काय सजा झाली, काय दंड भरलेला आहे ती. पुन्हा रान पकडलं का ते सोडलेलं तुम्ही? हो तेच हेच जे आहे हेच रान आता मी खायलो पहिल्यापासूनच. पुन्हा मग पंचनामा वगैरे काय असं तहसीलदार, मंडळ अधिकारी, फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी तुम्हाला त्रास दिला का? तर गेल्या वर्षी ते लोक येऊन मोजून नेलं आपलं रान. पंचनामा ते केलं ते आहे ना. नाना गिरदार म्हणून बिचारा मरून गेला, त्यानं पण सुद्धा चिखलामध्ये येऊन इथं पंचनामा केलेला आहे. आणि आता ते कलेक्टर साहेब म्हणालेत की हे नाही ते नाही. आता जंगल खाते आले म्हणाले 2004चं नाही, 2005चं नाही. अजून किती पुरावे द्यावा द्यायला. आता जमीन कसून किती वर्ष झाली तुम्हाला? आता 1969 पासून वाहायलो माय. तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? हो, जेलची पावती आहे आणि पुन्हा पंचनामे झाले 2 वेळेस. एकदा आखरे साहेबांना. आखरे साहेब कोण? गिरदार होते, मंडळ अधिकारी. हो. आणि ते गादेकर साहेब तलाठी होते, हिंगोलीचे राहणार. त्या पंचनाम्यामध्ये असा उल्लेख आहे का तुम्ही 1969 पासून जमीन वाहतो म्हणून? हो आहे ना, त्याच्यावर पुरा मी साक्षीदार आहेत ना. आता तुमच्या जमिनीत फॉरेस्ट अधिकारी जे आहेत कर्मचारी त्यांचं ते खड्डे पाडायला तर मग येऊ द्या की. आता खड्डे पाडू लागल्यावर मग कसं होईल? मग त्या जीव जायला नाही तर राहील त्याच्यात. कसं खड्डे करू द्या? म्हणजे जीव गेला तरी जमीन सोडणार? जीव गेला तरी जमीन सोडणार नाही. मी राधिका, हिंगोली, महाराष्ट्र राज्य, इंडिया अनहर्टसाठी.